125% ऑफ। असंभव 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 को भी संभव बनाए रोकड़े ज्वेलर्स। खास गुड़ी पाड़वा के अवसर पर हीरे की मेकिंग पर 125% ऑफ, गोल्ड की मेकिंग पर अप टू 50% ऑफ, सिल्वर की मेकिंग पर फ्लैट 20% कम, फॉर्मिंग और इमिटेशन ज्वेलरी पर फ्लॅट 20% ऑफ। ऑफर 16 से 29 मार्च। रोकड़े ज्वेलर्स, TNC अप्लाय। नमस्कार, VKB न्यूजच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत। सविस्तर बातम्याआधी नजर टाकूया हेडलाईन्सवर। रानटी कुत्र्याच्या हल्ल्यात 4 वर्षीय मुलीचा मृत्यू, गुमगाव येथील वेना नदी। नैराश्यातून स्वतःला घरात बंद करून आत्महत्या, परिसरात दुर्गंध पसरल्याने उघड झाली घटना। घरफोडीतील 2 आरोपी अटक, नशा करण्यासाठी करायची चोरी। आता सविस्तर वृत्त। हिंगणा तालुक्यातील गुमगाव येथे भटक्या आणि रानटी कुत्र्याने येथील वेना नदीच्या पुलाखाली 4 वर्षीय चिमुकलीवर हल्ला करून तिला गंभीर जखमी केले आणि त्यातच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला। कुमारी हर्षिता रामसिंग चौधरी असे त्या मृत मुलीचे नाव आहे। प्राप्त माहितीनुसार रामसिंग चौधरी हे मूळचे राजस्थानचे। गेल्या 6 ते 7 वर्षापासून ते पत्नी लक्ष्मी, 3 मुली आणि 2 मुलासह सासू रेखा रामटेके यांच्याकडे गुमगावलाच राहतात। नित्यनेमाने हर्षिताची आई लक्ष्मी आणि आजी रेखा रामटेके या घराजवळून सुमारे 400 ते 500 मीटर अंतरावर असलेल्या वेना नदीवर कपडे धुण्यासाठी जात असत। आई किंवा आजीसोबत हर्षिता सुद्धा नदीवर कधी कधी जात असायची। गुरुवारी दुपारी आजी किंवा आई नदीवर धुणे धुवायला गेल्या असतील याच विचाराने हर्षिता घराजवळ खेळता खेळता नदीवर एकटीच गेली असावी। त्यातच नदीच्या पुलाखाली नेहमीच राहत असलेल्या रानटी आणि भटक्या कुत्र्यांच्या टोळीने हर्षितावर हल्ला करून तिला रक्तबंबाळ केले आणि त्यातच तिचा मृत्यू झाला असावा अशी माहिती हर्षिताच्या कुटुंबियांनी आणि शेजाऱ्यांनी दिली। दुपारी 2 ते 2:30च्या सुमारास हर्षिता घरी दिसत नसल्याने आई लक्ष्मी यांनी शेजाऱ्यांकडे हर्षिताविषयी विचारपूस केली, परंतु शोधाशोध केल्यानंतरही हर्षिता दिसत नसल्याने आई लक्ष्मी आणि शेजाऱ्यांनी सर्वत्र शोध घेतला। दरम्यान काहींनी जवळच असलेल्या नदीकडे सुद्धा शोधाशोध सुरू केला, तर हर्षिता तिथे रक्तबंबाळ स्थितीत मृतावस्थेत पडलेली दिसली। याबाबतची माहिती तत्काळ कोतेवाडा ग्रामपंचायत माजी सरपंच रविभाऊ आष्टनकर यांना कळताच त्यांनी संबंधित विभागाला माहिती दिली व त्यांच्या आई वडिलांची गुमगाव ग्रामपंचायत सरपंच अरुणभाऊ देवतळे यांच्यासोबत भेट घेतली व त्यांना झालेल्या घटनेबाबत एकटेपणाच्या नैराश्यातून आत्महत्या केल्याची नुकतीच घटना नागपुरातील मानकापूर पोलीस स्टेशन हद्दीत घडली। पतीला दारूचं व्यसन असल्याने पत्नी 1 महिन्यापासून माहेरी गेली होती। त्याच नैराश्यातून पतीने आत्महत्या केली असल्याची चर्चा सुरू आहे। परिसरात दुर्गंधी पसरल्याने घटना उघड झाली। आशीर्वाद गार्डन इन्क्लूसिव्ह सोसायटी येथे दुर्गंधी येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। पोलिसांनी घटनास्थळ गाठलं असता बंद घरात सोफ्यावर इसम मृतावस्थेत आढळला। पोलिसांनी चौकशी केली असता इसम हा दारूचा व्यसनी असल्याने पत्नी 1 महिन्यापासून माहेरी गेली होती। त्याच नैराश्यातून स्वतःला घरात बंद करून आत्महत्या केली असावी असा प्रथमदर्शनी अंदाज आहे। चालू महिन्यामध्ये 1 महिन्यामध्ये एकूण 11 मिसिंग होत्या। त्याच्यामध्ये 6 महिला होत्या, 5 पुरुष होते। त्या 6 महिलांपैकी 5 महिला आम्ही परत मिळवलेल्या आहेत, परत मिळवण्यात यश आलेलं आहे। 1 महिला ही पुणे येथे आपल्या नातेवाईकाकडे आहे अशी माहिती मिळाली, त्यांनाही परत आपण आणणार आहोत। 5 पुरुष आहेत, त्यातले 3 पुरुष मिळण्यामध्ये आम्हाला यश मिळालेले आहे, 2 पुरुष मिळणे बाकी आहे। एका पुरुषाची माहिती तो MP मध्ये असल्याचं त्याच्या नातेवाईकाकडून समजलेलं आहे। तसेच एक पुरुष जो आहे तो मंदबुद्धी असल्याने तो निघून गेलेला आहे, त्याचा शोध चालू आहे। असे एकूण 11 पैकी आपल्याला 8 पुरुष व महिला आपल्याला परत मिळवण्यात यश आलेले आहे व आणखी 2 मिळतील काही दिवसामध्ये। तर अशा प्रकारे जे आमचं मिसिंगचं पथक आहे त्यांची ही कामगिरी आहे। नशा करण्यासाठी चोरी करणाऱ्या 2 आरोपींना पकडण्यात मानकापूर पोलिसांच्या DB पथकाला यश आलं आहे। पोलिसांनी आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल व रोख रक्कम असा एकूण 2 लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे। मानकापूर पोलीस स्टेशन हद्दीत घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी हे नशा करण्यासाठी चोरी करीत असल्याचं समोर आलं आहे। दीपू राजेंद्र शर्मा वय 22 वर्ष राहणार नारी, साहिल उमेश शेंडे वय 22 वर्ष राहणार कोराडी असे आरोपींचे नावे आहे। पोलिसांनी आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल व रोख रक्कम असा 2 लाख रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे। मानकापूर पोलीस ठाण्यामध्ये रात्रीच्या वेळी घरफोड्या झालेल्या होत्या, त्यांचा शोध DB पथकामार्फत होता। DB पथकाला त्याच्यामध्ये यश आलेले आहे व DB पथकाने
मानकापूरमधील घरफोडीचे 2 आरोपी अटक करून त्यांच्याकडून 2 मोटरसायकली व काही रोख रक्कम रुपये असा एकूण 2 लाख रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे आणि 2 आरोपींना अटक करून पुढील कायदेशीर कारवाई करत आहोत। या आरोपींचे नाव सदर गुन्ह्यामध्ये जे 2 अटक आरोपी आहेत त्यांचं नाव आहे दीपू राजेंद्र शर्मा वय 22 वर्ष राहणार नारी आणि दुसरा आहे तो साहिल उमेश शेंडे वय 22 वर्ष राहणार कोराडी अशा आरोपींची नावं आहेत। त्यांच्याकडून 2 मोटरसायकली जे गुन्ह्यात वापरलेले आहेत चोरी करण्यासाठी त्या जप्त करण्यात आलेले आहेत। सदर आरोपींनी नशापाणी करण्याच्या सवयीचे आहेत। त्यांच्याकडे सखोल तपास केला असता सदर आरोपींनी चोरी करून जी मालमत्ता त्यांनी चोरी केलेली होती त्याची ते नशापाणी करण्यासाठी नशापाणी करत होते असं तपासात उघड झालेलं आहे। आता घेऊया एक छोटासा ब्रेक। 125% ऑफ। असंभव 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 को भी संभव बनाए रोकड़े ज्वेलर्स, खास गुड़ी पाड़वा के अवसर पर हीरे की मेकिंग पर 125% ऑफ, गोल्ड की मेकिंग पर अप टू 50% ऑफ, सिल्वर की मेकिंग पर फ्लैट 20% कम, फॉर्मिंग और इमिटेशन ज्वेलरी पर फ्लैट 20% ऑफ। ऑफर 16 से 29 मार्च। रोकड़े ज्वेलर्स, TNC अप्लाई। ब्रेक नंतर पुन्हा आपलं स्वागत। खडकपूर्णा धरणातून सिंचनासाठी पाणी मिळावं यासाठी बुलढाण्यातील राज्य शासनाचा युवा शेतकरी पुरस्कार प्राप्त कैलास नागरे यांना आत्महत्या करावी लागली ही खेदाची बाब असून या संदर्भात आज शेतकरी नेते प्रकाश पोहरे आणि रविकांत तुपकर यांनी बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत चर्चा केली। शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी न देता शहर आणि उद्योगांना पाणी दिल्यास यापुढे पाईपलाईन फोडून आंदोलन करण्याचा इशारा प्रकाश पोहरे यांनी दिला आहे। जे नागरे ह्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली त्या सगळ्या संदर्भामध्ये चर्चा होती आणि एकंदरीत चर्चेतून हा फाइंडिंग आलं की केवळ प्रशासकीय हलगर्जीपणामुळे त्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे। गेले वर्षभर झाले तो शेतकरी स्वतःसाठी नव्हे तर परिसरासाठी म्हणून पाण्याची मागणी करत होता आणि अत्यंत संविधानिक मार्गाने मागण्या करत असतानाही उपोषणं वगैरे हे सगळं झाल्यानंतरही गेल्या 3 महिने अगोदर तहसीलदाराकडे त्यांनी निवेदन दिलं। तहसीलदारांनी त्यांना आश्वासन दिलं की मीटिंग लावते, मात्र 3 महिन्यामध्ये ना मीटिंग लावली ना त्याचा मार्ग निघाला। शेवटी त्या शेतकऱ्यांनी संवेदनशीलतेने आत्महत्या करणं त्याला भाग पडलं। मला असं वाटतं की ज्या पद्धतीने हे सगळं चाललेलं आहे म्हणजे शेतीसाठी बांधलेली इरिगेशनची धरणं त्याचं पाणी शहराला वळवायचं, उद्योगाला वळवायचं, लोकप्रतिनिधी ह्या सगळ्याकडे दुर्लक्ष करायचं आणि त्याच्यामधून शेतकऱ्यांच्या आत्महत्या, कोरडवाहू शेतीमधून मग ज्या पद्धतीने पिकं येतात आणि लावलेलं पीक जेव्हा डोळ्यासमोर जळतं त्यावेळेला शेतकऱ्यांच्या समोर मग आत्महत्या केल्याशिवाय काही पर्याय राहत नाही। मला असं वाटतं की निगरगट्ट झालेलं प्रशासन, शासन असंवेदनशील झालेलं आणि प्रत्येक गोष्टीत राजकारण करणारे राजकारणी या सगळ्यांचा परिणाम येणाऱ्या दिवसांमध्ये केवळ आणि केवळ शेतकरी आत्महत्यांमध्ये होणार आहे। ह्याच्या वाढतील ह्या जर थांबवायच्या असतील तर काही निर्णय शेतकऱ्यांना घ्यावे लागतील। जर इरिगेशनचं धरण आहे त्याचं पाणी हे यापुढे पहिले रिझर्व्ह करायचं शेतकऱ्यांनी सांगायचं की आम्हाला। दुसरी गोष्ट म्हणजे त्याचं पाणी जर शहरांना जात असेल, उद्योगाला जात असेल तर ते पाईपलाईन फोडणे हे याच्या पुढचं आंदोलन शेतकऱ्यांना ठेवावं लागणार नाही एवढं मी सांगतो। भारतीय जनता पार्टी विभाग रामटेक तर्फे माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांच्यातर्फे होली मिलन कार्यक्रम रामटेक येथील वृंदावन सेलिब्रेशन येथे आयोजित करण्यात आला। या कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टीचे सदस्य राजू पोद्दार प्रामुख्याने उपस्थित होते। त्यांच्यासह माजी पंचायत समिती उपसभापती नरेंद्र बंधाटे, वीरेन सिंग, प्रवीण मानापुरे, जिल्हा परिषद सदस्य, सरपंच, उपसरपंच आणि इतर मान्यवर उपस्थित होते। छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की। हरे रंग बरसे भीगे चुनर वाली रंग आई होली होली पंचमी के निमित्त सभी को मैं बहुत बहुत बधाई देता हूँ। रंग पंचमी सब रंगों का एक रंग। अपने पूरे भारतवर्ष में अनेक समाज, अनेक जाति के लोग हैं, पर सबका एक रंग है, वो रंग
अपना भारत देश के प्रति प्रेम, भारत देश के प्रति उनकी निष्ठा और अपनी भारत माता के प्रति उनकी सेवा भावना, ये हमारा होली का पर्व का एक बहुत बड़ा रंग है और पूरे भारत में हर्षोल्लास के साथ होली मनाया जाता है। भारतीय जनता पार्टी रामटेक विधानसभा की ओर से हर वर्ष की तरह हमने इस वर्ष भी पंचमी के निमित्त यहाँ पर रामटेक वृंदावन गार्डन में हमने एक स्नेह सम्मेलन का कार्यक्रम रखा हुआ। इस कार्यक्रम हेतु हमारे जिले के और प्रदेश के सम्माननीय भारतीय जनता पार्टी सदस्य माननीय डॉक्टर राजू पोद्दार साहब यहाँ पर उपस्थित है। रोस्टरच मागील अनेक वर्षापासून व्यवस्थित तपासण्यात येत नाहीत, त्यामुळे पदोन्नती आणि कालबद्ध पदोन्नती मिळत नाही। यावर शासनाने विचार करावा। अनुसूचित जाती जमाती यांना नोकरीत पदोन्नतीचा कायदा 2024 मध्ये झाला होता। प्रकरण सुप्रीम कोर्टात आहे, त्याकडे शासनाने लक्ष द्यावे। चांगले वकील यासाठी शासनाने सुप्रीम कोर्टात उभे करावे। पदोन्नतीबाबत कोर्टातील प्रकरण त्वरित निकाली लावावं अशी मागणी विधानसभेत राजकुमार बडोले यांनी केली। प्रत्येक विभागामध्ये आपण मागासवर्गीय कक्ष निर्माण केलाय, त्याच्यामध्ये तो कक्ष रोस्टरची तपासणी करतो आणि त्याच्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांचे जे प्रमोशन असतील, नगर परिषदाचे प्रमोशन असतील किंवा कर्मचाऱ्यांचे प्रमोशन असतील, पदोन्नती असतील, तर ते आपण आश्वासित योजना असेल, कालबद्ध योजना असतील, याच्या माध्यमातून करत असतो। परंतु हे रोस्टर्स तपासणी या स्थानिक स्वराज्य संस्थांची मागच्या अनेक वर्षापासून व्यवस्थितपणे होत नाही आणि त्या कारणामुळे त्यांना पदोन्नती किंवा त्यांचे कालबद्ध पदोन्नती हे सगळ्या मिळतच नाही। त्याच्यामुळे या बाबतीत पण विचार केला जावा एवढी विनंती करतो। अनुसूचित जाती जमाती यांना नोकरीत पदोन्नतीचा कायदा 2004 मध्ये झाला होता। सुप्रीम कोर्टामध्ये प्रकरण आहे, कुणी पण त्या ठिकाणी जात नाही, कुणी पाहत नाही। 1 लाख पेक्षा जास्त लोकांची पदोन्नती त्याच्यामुळे थांबली होती मागच्या कालखंडामध्ये। माझी विनंती असेल आपल्या माध्यमातून का हा जो सुप्रीम कोर्टामध्ये पदोन्नतीच्या संदर्भामध्ये तर त्या ठिकाणी चांगले वकील लावावेत आणि हा प्रकरण त्वरित निकाली लावा एवढी विनंती आपल्या माध्यमातून करतो आणि या ठिकाणी थांबतो। नमस्कार, धन्यवाद। अकोल्यातल्या अकोटफैल भागात आज दुपारच्या सुमारास अग्नितांडव पाहायला मिळाला, तर अकोटफैल भागातल्या भारत नगरात 3 टिनाच्या घराला आग लागली आहे। भारत नगरात असलेल्या एका घरात इलेक्ट्रिक पोलवरून शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागली असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे। तर बघता बघता आगीने 3ही घर आपल्या आटोक्यात घेतलं आहे। ही आग अतिशय भीषण होती। या आगीत 3 घरातील सर्व घरगुती सामान जळून खाक झालं आहे। सुदैवाने आगीत कुठलीही जीवितहानी झाली नाही, तर अग्निशमन दलाला आगीची माहिती देण्यात आली असून अग्निशमन दलाचे वाहन घटनास्थळी दाखल होईपर्यंत आग विझवण्यात आली होती। या आगीत जवळपास लाखो रुपयांचे नुकसान झालं आहे। या आगीमुळे भारत नगरातील 3ही कुटुंब आज उघड्यावर आले असून स्थानिक नागरिकांच्या मदतीने ही आग आटोक्यात आली आहे। या 3ही कुटुंबांचे आगीमुळे अतोनात नुकसान झाले आहे। आग ही इलेक्ट्रिकच्या खांब्यावरून शॉर्ट सर्किट झाल्यामुळे घरमालकांनी सांगितलं की हा घरात शिरला शॉर्ट सर्किट आणि तो घरात आग लागली आणि घर कुळाचे आणि टिनाचे असल्यामुळे आगीने रूप पकडला आणि त्याच्यामध्ये आज हवा भरपूर असल्यामुळे आणि हा ज्या एरियात आग लागलेली आहे त्या घरांच्या आजूबाजूला मोकळी जागा असल्यामुळे आग ही रुद्ररूप धारण केले आगीने आणि 2-3 घर त्या आगीमध्ये आले। काही सिलेंडरचा हो, घरामध्ये सिलेंडर असताना आम्ही चौकशी केली तर आजकाल लोकांना बरीचशी जनजागृती झालेली आहे की ते स्वतः सिलेंडर काढून फटाफट घेतले त्यांनी, की त्यांना असं वाटलं की बाबा नादाने सिलेंडर लागून स्फोट हो आणि शक्यता आहे, म्हणून त्यांनी सिलेंडर काढून घेतले। जिल्हा परिषद अंतर्गत 2200 शाळांमध्ये सलग 4थ्या वर्षी महादीप या उपक्रमाची अंमलबजावणी केली। या उपक्रमाअंतर्गत गुणवंत विद्यार्थ्यांना विमानवारी करून पर्यटनासाठी घेऊन जाणे आणि त्यातून विद्यार्थ्यांचे आत्मविश्वास, अभ्यास आणि चांगले मार्क वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे हा उद्देश आहे। यावर्षी 52 गुणवंत विद्यार्थ्यांना यवतमाळ जिल्ह्यातून दिल्ली येथे घेऊन जात आहे। या महादीप वारीत विद्यार्थ्यांचा 5 दिवसाचा दिल्ली दौरा राहणार आहे। विद्यार्थ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी यामध्ये 6 शिक्षकांचा समावेश आहे। नागपूर येथील इंडिगो विमानाने दिल्ली जाणार आहे। विद्यार्थी दिल्लीतील राष्ट्रपती भवन, आग्रा मेमोरियल हॉल हे स्थळ बघायला मिळणार आहे। यवतमाळ जिल्हा परिषदेअंतर्गत आपण 2200 शाळांमध्ये लगातार 4थ्या वर्षी महादीप या उपक्रमाची अंमलबजावणी केली। सदर उपक्रमाअंतर्गत जे गुणवत्तापूर्ण विद्यार्थी असतात त्यांना विमानवारी करून पर्यटनासाठी नेणे आणि त्याच्यामधूनच त्यांची
आत्मविश्वास वाढवणे आणि चांगल्या अभ्यास करण्यासाठी आणि चांगले मार्क्स मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे हा या स्कीम मागचा उद्देश होता। यावर्षी आपण जवळपास 52 विद्यार्थ्यांना पूर्ण यवतमाळ तालुक्यातून दिल्ली येथे नेत आहोत। आज दिनांक 21 मार्च रोजी सदर विद्यार्थी हे दिल्ली येथे जातील आणि 5 दिवसांचा हा त्यांचा दौरा असेल। त्याचबरोबर या विद्यार्थ्यांसोबत आपण 6 गुणवंत शिक्षक देखील या वारीसाठी पाठवत आहोत, जेणेकरून या विद्यार्थ्यांचे तिथे राहणे, तिथे त्यांचे फिरणे याच्यावर नियंत्रण ठेवेल। एकंदरीतच महादीप या प्रकल्पातून कुठेतरी चांगली पॉझिटिव्ह स्पर्धा निर्माण होईल विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा, त्याचप्रमाणे शिक्षकांमध्ये सुद्धा। समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे। आता समृद्धीवरील प्रवास महागणार आहे। महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने समृद्धीवरील पथक करात 19% वाढ केली आहे। 1 एप्रिलपासून ही टोल दरवाढ लागू केली जाणार आहे, त्यामुळे आता वाहन चालकांच्या खिशाला कात्री लागणार आहे। समृद्धी महामार्ग सुरू झाल्यानंतर मुंबई ते नागपूरपर्यंत प्रवास करण्यासाठी कार चालकांना 1445 रुपये तर नागपूर ते इगतपुरी प्रवासासाठी 1290 रुपये टोल द्यावा लागत आहे। नागपूर ते मुंबई या 701 किमी अंतरापैकी नागपूर ते इगतपुरी हा 625 किमीचा मार्ग सुरू झाला आहे, तर येत्या महिन्याभरात इगतपुरी ते आमने हा उर्वरित 47 किमीचा मार्गही सेवेत दाखल होणार आहे। मात्र हा संपूर्ण महामार्ग खुला होण्यापूर्वीच MSRDCने त्याच्या टोलमध्ये मोठी वाढ केल्याने सर्वसामान्य नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे। चुकीची दरवाढ आहे ती विदर्भ समृद्ध व्हावा यासाठी समृद्धी महामार्ग करण्यात आला नागपूर ते मुंबई, परंतु विदर्भाची समृद्धी पळवून लावण्याचा एक डाव तो शासनाचा आहे आणि आता विदर्भाच्या खिशातला जास्तीत जास्त पैसा गेला पाहिजे। तसं पाहिलं तर या समृद्धी महामार्गासाठी विदर्भातली सुपीक जमीन जे गेलेली आहे, संपूर्ण विदर्भात राहणाऱ्या लोकांना समृद्धी महामार्गावरून टोल माफी केली पाहिजे, परंतु ती टोल माफी न करता जास्तीत जास्त टोल आकारून वैदर्भीय जनतेच्या खिशातून जास्तीत जास्त पैसा काढण्याचा लुटीचा हा एक प्रकारचा शासनाचा डाव आहे। समृद्धी महामार्ग अजून लोकांना पचनी पडलेला नाही आणि अशा अवस्थेत एखादी गोष्ट फेमस व्हायच्या आधीच त्याची किमती वाढवून द्यायच्या हे काही तर्कसंगत नाही आणि शासनाला पण परवडणारं नाही आहे। समृद्धी महामार्ग आधी लोकप्रिय बनवला पाहिजे, त्यात कमीत कमी शुल्क ठेवून तो महामार्ग कसा चांगला होईल, लोकप्रिय होईल, बिना अपघाताचा प्रवास त्याच्यावर कसा होईल याच्याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे। या सगळ्या गोष्टी सोडून केवळ त्याचं भाडेवाढ करणे किंवा त्याच्यामध्ये त्याचं शुल्क वाढवणे हा पर्याय अत्यंत आत्मघाती पर्याय म्हणता येईल याला। आधीच समृद्धी महामार्गावर जे अपघात होतात, ज्या पद्धतीनं मोठमोठ्या लोकांच्या मृत्यू होतात आणि वाहनांचे पण नुकसान होते, तर ते पाहता सर्वसामान्य माणूस समृद्धी महामार्गापासून दूर जातो आहे आणि अशा वेळेस त्याचं जर पुन्हा तुम्ही शुल्क वाढवत असाल तर आणखी त्याचं शुल्क वाढल्यामुळे लोक त्याच्याकडे पाठ फिरवल्याशिवाय राहणार नाहीत। रानटी कुत्र्याच्या हल्ल्यात 4 वर्षीय मुलीचा मृत्यू गुमगाव येथील वेना नदी। नैराश्यातून स्वतःला घरात बंद करून आत्महत्या, परिसरात दुर्गंध पसरल्याने उघड झाली घटना। घरफोडीतील 2 आरोपी अटक, नशा करण्यासाठी करायची चोरी। तुर्तास इथेच थांबूया, बघत रहा VKB न्यूज। नमस्कार। 125% ऑफ। असंभव को भी संभव बनाए रोकड़े ज्वेलर्स। खास गुड़ी पाड़वा के अवसर पर हीरे की मेकिंग पर 125% ऑफ, गोल्ड की मेकिंग पर अप टू 50% ऑफ, सिल्वर की मेकिंग पर फ्लैट 20% कम, फॉर्मिंग और इमिटेशन ज्वेलरी पर फ्लैट 20% ऑफ। ऑफर 16 से 29 मार्च। रोकड़े ज्वेलर्स, TNC अप्लाई।